मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यामध्ये आज आत्मक्लेश आंदोलन केलं जातंय। मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास मंत्र्यांना फिरू न देण्याचा इशारा पुण्यातल्या शिवाजी चौकामध्ये आत्मक्लेश आंदोलन करून दिला जातोय आणि पुण्यातले हे मराठा नागरिक आत्मक्लेश आंदोलनाला बसलेत आणि जर आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशाराच या सगळ्या आंदोलकांनी दिलाय। संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष आज विधिमंडळाकडे लागलेलं आहे। विधिमंडळामध्ये जे विधायक आहे ते ठेवलं जाणार आहे आणि यावरती चर्चा केली जाणार आहे। 2 दिवसापासून मराठा आरक्षणासंदर्भात अनेक तर्क वितर्क जे आहेत ते व्यक्त केले जात आहेत। विरोधी पक्ष असतील तेही एकवटलेले पाहायला मिळत आहेत। 52% आरक्षण सोडून आरक्षण दिलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणतात। मात्र या संदर्भात मराठा युवकांना काय वाटतं आपण जाणून घेणार। काय वाटतं तुम्हाला, आज यावरती चर्चा केली जाणार आहे, आरक्षण मिळेल का? आरक्षण मिळालंच पाहिजे, कारण आर्थिकदृष्ट्या जे शेतकरी वर्ग मराठा समाजातला तो मागासलेला आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या पण नोकरी, ह्या 2 जागी आरक्षण मिळालंच पाहिजे। काय सांगा, मुख्यमंत्री म्हणतात की 52% सोडून आरक्षण दिलं जाईल, हे शक्य आहे का? मुळात हे आरक्षण शक्य नाही, टिकणारं नाही। याच्यासाठी केंद्रामध्ये अधिवेशन घेऊन त्याच्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल। 52% मध्ये जर द्यायचं असेल तर मराठा समाजाच्या नेत्यांनी जीवाची मागणी केलेली आहे। मुळात मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे, तेच घटनात्मक टिकू शकतं। परंतु ते कशा पद्धतीने टिकल याचं सरकार गांभीर्यानं लक्ष घेत नाही। मला वाटतं एक चांगला फॉर्म्युला महाराष्ट्रासमोर ठेवायला काही हरकत नाही। मराठा समाज ज्या पद्धतीने आरक्षण मागतो त्याच पद्धतीने धनगर समाज सुद्धा आरक्षण मागतो। 52% मध्ये जर आरक्षण द्यायचं असेल तर धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण सरकारने याच अधिवेशनामध्ये जाहीर करावं आणि धनगर समाजाची जी ओबीसी कोट्यातून जे आरक्षणाची मर्यादा शिल्लक राहते त्या ठिकाणी जर मराठा समाजाला घातलं तर दोन्हीही आरक्षणाचे प्रश्न निघाले लागतील। पण याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची किंवा सरकारची नियत साफ पाहिजे, कारण 42 तरुणांनी आत्महत्या केल्या, आपल्या प्राणांची आहुती दिली, लाखोचे मोर्चे निघाले, महाराष्ट्राला नव्हे देशाला नव्हे जगाने त्याची दखल घेतली। परंतु या सरकारने मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल, धनगर आरक्षणाचं असेल, याची चक्क शब्दात चेष्टा केली। म्हणजे मुख्यमंत्र्यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत, परंतु पोटाला चिमटा घेऊन आपली रक्ताचं पाणी करून ज्या ज्या संघर्षाचे आजपर्यंत आरक्षणाचं आंदोलन ज्यांनी केलं, आज सध्याची लढाई निर्णायक पद्धतीने जाणार आहे। परंतु हे सरकार मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीने वाद लावून जाणीवपूर्वक या सध्याच्या अधिवेशनामध्ये आरक्षणाचं म्हणजे गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, समाजामध्ये संतापाची लाट निर्माण करत आहे। आणि याच्या उपर ज्यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं त्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रात्री अपरात्री विनाकारण अटक करण्यात येत आहे। म्हणजे ही सरकारची दडपशाही आहे, हिटलरशाही आहे। परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जर समता समता आणि बंधुता प्रस्थापित करायची असेल, आपण संविधानाने मानणारी माणसं आहोत आणि संविधान जर समाजाला जर लागू असेल तर त्या घटनात्मक चौकटीत बसून आरक्षण प्रश्न सोडवला पाहिजे। म्हणून आरक्षणाची मर्यादा वाढवत असताना त्याला जर केंद्राची मंजुरी घ्यायला वेळ लागत असेल तर सध्या 52%च्या आतमध्ये अशी एक दुरुस्ती केली जाऊ शकते आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, तो निकाली लागू शकतो। फक्त माननीय मुख्यमंत्र्यांची किंवा राज्याच्या सरकारची नियत साफ पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगावंच वाटतं। मला असं वाटतं की अजितदादा पवार असतील किंवा चंद्रकांतदादा पाटील असतील, हे दोन्ही मराठा नेते आहेत, यांना मराठा समाजाविषयी सगळ्या गोष्टी माहिती आहेत। पण गेल्या सरकारने जे गाजले आरक्षण दिलं, म्हणजे जे टिकणार नाही आरक्षण दिलं, त्याचं कारण असं होतं की ते 52% पुढे गेलं होतं। जर तशीच अवस्था जर आत्ता होणार आहे, तसंच जर आत्ता आरक्षण जर टिकणार आहे हे कळतंय, तर मराठा असलेल्या अजित पवारांना देखील कळलं पाहिजे की पूर्वीसारखं गाजर परत हे सरकार देऊ शकतं, त्याला तुम्ही खतपाणी घातलं नाही पाहिजे। तुमचा आवाज हा मराठा आरक्षण 52%च्या आत असण्यासाठी असला पाहिजे। जर तुम्ही खरंच मराठा असाल तर 52%च्या आत साठी तुम्ही आवाज उठवावा असं मला वाटतं। सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठा समाजाचं राजकारण करू नये आणि जे आरक्षण द्यायचं आहे ते कोर्टामध्ये टिकणार असावं अशी मागणी जी आहे ती या मराठा युवकांची आहे। कॅमेरा सुशांत सागर आव्हाड, TV9 मराठी।